निरोगी राहण्यासाठी खास सोपे 15 टिप्स। नंबर 1, तुम्ही जर केसाला मेहंदी लावत असाल तर मेहंदी पावडरमध्ये कोरफड व बीटरूट पावडर टाकावे। यामुळे केस शाईन करून केस गळणे सुद्धा कमी होते। नंबर 2, तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर दररोज सलादमध्ये काकडी अवश्य खावी। नंबर 3, जर तुमचे शरीर किंवा हातपाय पिवळेसर दिसत असल्यास शरीरात लोहाची कमतरता असू शकते। अशा परिस्थितीत केळी खावेत, हे फायदेशीर ठरते। नंबर 4, मुलांना बाळकफ झाला असेल तर कोमट दुधामध्ये केशर मिक्स करून द्यावे, त्यामुळे छातीतील कफ नाहीसा होतो। नंबर 5, उन्हाळ्याच्या दिवसात बारीक घामोळ्याची समस्या जास्तच असते, त्यावेळी आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकल्यास बारीक घामोळ्या व खाज कमी होते। नंबर 6, तुम्हालाही बीपीचा त्रास असेल तर सकाळी नाश्त्यामध्ये दररोज खजूर खावे। नंबर 7, म्हातारपणाची लक्षणे दिसू नयेत म्हणून गोड पदार्थ खाणे आपण टाळावेत। नंबर 8, चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक आणण्यासाठी आठवड्यातून एकदा कडुलिंबाचा रस प्यावा। नंबर 9, लिंबू सरबतमध्ये मध टाकून नियमित पिल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते। नंबर 10, उन्हाळ्याच्या दिवसात लघवीमध्ये जळजळ होत असते, त्यावेळी दुधामध्ये हिरव्या वेलचीचे पावडर टाकून प्यावे, आराम होईल। नंबर 11, काही स्त्रियांना जास्त विचार व जास्तच काळजी करतात, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येतात। नंबर 12, तुमच्याकडे प्लास्टिकचे भांडे चांगल्या दर्जाचे असेल तरीही भांड्यात गरम पदार्थ किंवा पेय ठेवू नका, यामुळे कॅन्सरसारखा रोग होऊ शकतो। नंबर 13, स्त्रियांना कधीकधी मासिक पाळीमध्ये सुरळीत न राहता गॅप येतो, त्यावेळी ओवा आणि जुना गूळ याचा काढा बनवून नियमित प्यावे। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार। व्हिडिओतील टिप्स उपयुक्त वाटल्या असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, तसेच आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा। अशाच नवनवीन माहिती व टिप्ससाठी आपल्या मीनाताई किचन या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।